12वा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. मॅचला होते सुरुवात. दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने मित्रांनो पाहतात श्री गणेश नाभेकाडी प्रीमियर लीग धमाका 2026 आणि पर्व 5वे. नक्कीच या लीग साठी आम्हाला योगदान देणारे आमचे सर्वांचे लाडके श्री माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, तसेच सागरशेठ ठाकूर साहेब, प्रकाश कडू साहेब, श्री नरेश मोकल साहेब, आशिष पाटील साहेब, सुनील पाटील साहेब, संजय शेठ ठाकूर, हनुमान मोकल, राम मोकल साहेब, तसेच शैलेश ठाकूर साहेब, जयवंत ठाकूर साहेब, विजय शेठ ठाकूर, मदन शेठ ठाकूर आणि सर्व मान्यवरांचं मनापासून आभार मानतो. कारण ज्याने ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी हातभार लावलं देणगीच्या स्वरूपाने त्यांचं मनापासून आम्ही आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. प्रवीण पवार सरांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. पहिल्या सत्राला सुरुवात. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहता शंकर ठाकूर. स्ट्राईक वरती फलंदाज. नॉन स्ट्राईकला फलंदाज नरेश मोकल. गोलंदाज येतोय राज मात्रे. गेम ऑन. पंचाचा ग्रीन सिग्नल. इथे मात्र दुसऱ्या मॅचचा पहिल्या षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल शंकर ठाकूरचा आपण पाहू शकाल. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत मात्र चेंडू सीमा रेषा बाहेर जाईल. हा 4 धावेसाठी दर्जेदार चौकार. पण पाहता सुरुवात चांगली झाली. जर विचार केला तर ही मॅच पाहतात रुबी 11 आणि गावधनी आपण लढत पाहतात. परंतु विचार केला तर रुबी 11 संघाचा हा पहिलाच फलंदाज ज्याने मात्र स्वतःचं वैयक्तिक खातं 4 धावेने ओपन केलंय. राजमद्रे षटकातील दुसरा बॉल पैकी सुंदर बॉल. फलंदाजची बॅट अगोदर फिरली. त्यानंतर हा चेंडू मात्र फिंगर रोल चांगल्या पद्धतीने मात्र इथे चेंडू राजमात्रेने अतलला. डॉट बॉल आला. 4 रन्स आपण स्कोरवरती पाहता. पहिल्या मॅचचा जर विचार केला तर 51 धाबसंख्या उभारल्या होत्या आणि 52 धाबेचा टार्गेट पूर्ण केला होता. साईल एंटरप्राइजेस ऋषिकेश ठाकूरचा संघाने. पुलटास बॉल चांगला पटका आपण एकदा मात्र पाहू शकाल. चेंडू आडवीपर्यंत एकदा कंप्लीट झाली. एका धाबेने संघ पुढे जाईल. संघाची धाबसंख्या आपण स्कोरवरती पाहिला तर 5 आहे आकड्यावरती. 5 धाबसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईकवरती फलंदाज नरेश मोकल. त्याच्याकडे बराच अनुभव या डाबेकडे प्रीमियर लीग मध्ये जर विचार केला ना या खेळाडूचा नक्कीच आज देखील आम्ही अनेक स्पर्धेमध्ये 40+ या खेळामध्ये संघामध्ये मात्र खेळताना पाहिलाय. नरेशजी मोकल मात्र स्ट्राईकवरती फलंदाज पाहायला मिळतो. एका साईडला राज मात्रे ज्याच्याकडे अनुभव आहे. गावधनी संघाचा हा गोलंदाज. एका साईडला मात्र रुबी 11 ही लढत आपण पाहता. षटकातील पुढला बॉल. सुंदर बॉल. हलवार पद्धतीने पटका सजवलाय. पाहू शकाल थर्ड मॅन मध्ये चेंडू जाईल. इथे मात्र आउट ऑफ फास्ट आहे आणि चेंडू मात्र थांबणार नाही. सीमा रेषा पलीकडे. 4 धाबेसाठी चौकार येतोय. live.com माध्यमातून घरबसल्या लाईव्ह कव्हरेज स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धाबसंख्या 4 पुढे. नरेश मोकल स्वतःचा 4 धावेने खातं ओपन करतोय. संघाची धाबसंख्या 9 आकड्यावरती. राजमात्रेच्या षटकातील पुढला बॉल. चेंडू पुढे पाहू शकाल. आमच्या पंचांच्या दृष्टिकोनातून चांगला चेंडू आहे. आणखी एक मात्र डॉट आलाय. संघाची धाबसंख्या 9 आकड्यावरती थांबली. या षटकातील शेवटचा बॉल. पहिल्या ओव्हर मधला अंतिमचा बॉल राजमात्रेचा. शेवटचा बॉल नरेश मोकलने उडवलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक जेल खाली. पहिला झटका. पहिल्या विकेटचा पतंग. इथे पाहिला तर रुबी 11 संघाला हा पहिला झटका. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अधिमाया शक्तीला देखील आपण वंदन करूया. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. आपण जर विचार केला तर रुबी 11 संघाची धाबसंख्या एक बाद तब्बल 9 आकड्यावरती. इनाईट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये
सूरज ठाकूर, शंकर ठाकूर, सूरज ठाकूर ही जोडी रुबी 11 संघाची आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता. पहिल्यांदा मात्र प्रथम फलंदाजी करताना 1-9 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक दुसरं गोलंदाज गावधनी प्रसन्न या संघाचा गोलंदाज येतोय मंगेश मोकल. त्याचं नाव आम्ही टेनिसच्या पटलावरती ऐकलंय, परंतु सातत्याने आज आपल्या गावाची प्रीमियर लीग आहे. षटकातील पहिला बॉल, पुलटाच बॉल आडव्या पट्ट्याने अग्रोज लाईन पर्यंत घडलं काय. इथे आणखी विकेट, दुसरा झटका मिळेल तो रुबी 11 संघाला. परतावा लागेल फलंदाज शंकर ठाकूरला खेळाडू कक्षामध्ये. नव्हता कुठला कायदा, नव्हता कुठला कलम, सुखाने नांदली होती प्रजा, कारण रयतेच्या शिखरावरती एकमेव राजा होता, शिवछत्रपती. शिवछत्रपती राजाला त्रिबार बाणाचा मुजरा देऊया. आपण पाहता माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब आणि सागर शेठ ठाकूर साहेबांच्या आपल्याला योगदान लाभलं या देणगीदारांच्या वतीने. आपण पाहिलं प्रकाशजी कडू साहेब, नरेशजी मोकल साहेब, आशिषजी पाटील साहेब, सुनीलजी पाटील साहेब, संजय शेठ ठाकूर, हनुमान मोकल, राम मोकल साहेब, या सर्व शैलेजी ठाकूर, जयबन ठाकूर, विजय शेठ ठाकूर आणि मदन शेठ ठाकूर सर्वांचं मनापासून आभार. दुसरा बॉल आपण पाहिला सतीश गरज स्वतः कर्णधार आलाय, संघ नायक आलाय, पण तो माहिती आहे त्याला आता कुठेतरी आपल्याला कुठल्या प्रकारे फटका घ्यावं लागेल, कारण मंगेश मोकल एक रुजलेला खेळाडू आहे, त्याच्याकडे मात्र क्षमता आहे, ऑलराऊंडर भूमिका केली. अनेक वेळा या नाबेकाडी गावासाठी त्यांनी चांगलं कामगिरी केले. तोच मात्र मंगेश पुढे येऊन केल्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पिरवलाय. आणखी चेंडू मात्र आपण जर पाहिला ना तर सतीश गरजला फक्त पाहावं लागेल, कारण त्याच्याकडे क्षमता आहे 6 बॉल 6 प्रकारे फिरवण्याची. मंगेश मोकल नावाचं हे नाव आपण ऐकलंय, परंतु आज आपली गावची प्रीमियर लीग आहे आणि त्यात मात्र जर विचार केला ना तर त्याची मात्र भरणी लागली ती गावधनी प्रसन्न या संघामध्ये आणि ती कामगिरी करतोय. संघाची धाबसंख्या पाहिली 9 या आकड्यावरती 2 बाद. रुबी 11 संघाची धाबसंख्या. शांत आणि शांत देवलाय सतीश गरज आणि त्याच्या साथीला फलंदाज सूरज ठाकूर. सुंदर सुंदर खेळ पाहायला मिळतो. पहिला 5 मात्र ऋषिकेश ठाकूरने साहिल एंटरप्राइजेस या संघाने जिंकलाय. संघ मालक निवृत्ती तांडेल आणि आता मात्र ही दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. गावधनी प्रसन्न, संघ मालक वैभव मात्रे, कर्णधार शिवम मोकल क्षेत्ररक्षक करतोय आणि त्याच्या समित आपण पाहिला तर रुबी 11 संघ मालक परेश ठाकूर, परेश कडू आणि कर्णधार सतीश गरज. गोलंदाज मंगेश मोकल जी कामगिरी करतोय त्याच्याकडे क्षमता आहे. आम्ही अनेक स्पर्धेमध्ये पाहिलाय त्याच्याकडे गोलंदाजी तेवढ्याच फलंदाजी ताकदीची अनेक वेळा पाहिलाय. सतीश गरजला 2 बॉल सलग डॉट फेकलीत. षटकातील पुढला बॉल पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने केलायचा होता, आणखी बॉल डॉट येतोय. ही क्षमता आहे, ही कार्यक्षमता आपण पाहिलाय अनेक वेळा मंगेश मोकलला. ही नाव आपण ऐकलं असेल या टेनिसच्या पटलावरती. नाबेकाडी जेव्हा केलाय त्या गावामध्ये त्यांनी कामगिरी केली. आणखी एक चेंडू डॉट येतोय. संघाची धाबसंख्या आपण पाहिला त्या स्थितीमध्ये सलग 4 बॉल डॉट आलीत. एक विकेट त्याने विकेट संपादित केलाय मंगेश मोकलने. षटकातील 5वा बॉल. आता मात्र चांगला फटका पाहू शकाल लॉंग ऑन मध्ये 2 क्षेत्ररक्षक आलेत. घडलाय काय, चुकी झाली, चेंडू थांबणार नाही, सीमा पार, चौकार. थँक्यू आमचे डीजे क्रिश आणि रोहन खारकोपर याच्या माध्यमातून आपल्याला सुमधुर गीत ऐकायला मिळतात. षटकातील पुढला बॉल पुढे एकदा आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न झालाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली. चेंडू पकडी परत एकच धाव, सिंगल रन्स मिळाली आणि बघता बघता इथे 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिला ना रुबी 11 संघ प्रथम फलंदाजी करताना तब्बल 2 बाद 14 धावा. सुंदर षटक बदललं मंगेश मोकलने. तर आपल्याला या स्पर्धेसाठी आम्हाला जे देणगीदाराने मात्र वस्तुस्वरूपाने जे आम्हाला सहाय्य दिलंय संजय शेठ ठाकूर यांच्या वतीनं आम्हाला स्पोर्ट्स सायकल सिरीजसाठी, तसेच हनुमानजी मोकल यांच्या वतीनं प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी हेल देण्यात आलेले आहेत. तसेच आम्हाला या स्पर्धेसाठी शैलेजी ठाकूर साहेबांच्या वतीनं स्पोर्ट्स शूज देण्यात आलेत. तसेच रोहित कडू यांच्या वतीनं आम्हाला जेवढा या स्पर्धेसाठी पाणी लागेल, जल है तो कल है, एक थेंब जीवनासाठी. मित्रांनो पाहिला ना
नक्कीच आपल्याला पाणी हा गरजेचा आहे आणि नक्कीच त्यांचं देखील मनापासून आभार, ज्याने ज्याने आम्हाला कोणी वस्तू स्वरूपाने किंवा आर्थिक साह्याने जे काही सहकार्य केलंय. नावेकाडी प्रीमियर लीगसाठी ही गावची प्रीमियर लीग आहे, गावची अस्मित्व आहे आणि सातत्याने मनापासून आम्ही आभार मानतो या दानशूर व्यक्तिमत्वांचं. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे आपण पाहिला 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला आणि संघाची धाबसंख्या टोटल रन झाल्या 14, 2 बाद. ओव्हर क्रमांक 3 गोलंदाज शिवम मोकल, सरसेनापती. पहिला बॉल एका साईडला मात्र सतीश गरत. पंचांचा इशारा सरांचा आमच्यापर्यंत वाईट करार आलाय. विचार केला ना तर गावधनी प्रसन्न संघाचा संघ नायक शिवम मोकलला पाहता, एका साईडला आपण रुबी 11 संघाचा संघ नायक सतीश गरतला पाहता. कोण कोणावरती हवे ठरेल, येणारा वेल काल सर्व काही सांगून जातो. मात्र तिसरं षटक घेऊन आलाय शिवम मोकल. षटकातील पहिलाच बॉल, सामोरे सतीश गरत. सुंदर फटका, चांगला चौपराक दिलाय. चेंडू वन बाउंस सीमा पार पलीकडे जातोय. हा 4 धावेसाठी दर्जेदार चौकार. आमचे एक उत्कृष्ट खेळाडू सातत्याने श्री गणेश नाबेकाडी म्हटलं तर शरदजी ठाकूर इथे आले. आपल्याला देखील विनंती आहे यायचा व्यासपीठावरती. एक उत्कृष्ट खेळाडू आहे शरद देखील. शरद ठाकूर आपल्या देखील नाबेकाडी प्रीमियर लीग 2026 मध्ये आज पहिला दिवस. षटकातील पुढला बॉल. आताचा चेंडू आपण पाहू शकाल सरांच्या दृष्टीने. लालचंदजी गाभण सर ऑफिशियल पंच आमचे, त्याच्याकडे बराच अनुभव आणि हा चेंडू मात्र डॉट जातोय. संघाची धाबसंख्या पाहिली ना 2 बाद तब्बल 19 धाबा. रुबी 11 संघ जो पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतोय. उन्हाचा तापमान आपण पाहतात, भरपूर उन्हाचा तापमानामुळे मात्र श्री महेश्वरी या क्रीडांगणावरती ही नाबेकाडी प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर फटका पुन्हा एकदा पाहू शकाल. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत सिंगल रन्स, एकच धाव मिळाली. एका धाब्यावर समाधान मानलंय सतीश गरजने. संघाची धावसंख्या इकडे पुढे जाईल. धावसंख्या 20 या आकड्यावरती 2 बाद. पहिल्या पूर्वार्धामध्ये षटक क्रमांक 30 रदलताना गावधनी प्रसन्न संघाचा गोलंदाज शिवम मोकल. आपण जर विचार केला तर आता मात्र फलंदाज सूरज ठाकूर आणि सतीश गरत. लाजबाब इथे गोलंदाजी करतो. शिवमच्याकडे देखील मी अनेक वेळा पाहिलाय. अंडर 90 खेळाडू आहे, त्याच्याकडे क्षमता आहे. तो देखील एक रुजलेला खेळाडू आहे, क्षमता आहे त्याच्याकडे चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं. षटकातील पुढला बॉल. त्या पद्धतीने हलवार पद्धतीने पटका सजवला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूची पकड करीपर्यंत सिंगर दुसरा धावाचा कॉल झालाय आणि बघता बघता इथे 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने आता मात्र रुबी 11 संघाची धावसंख्या पाहिली ना तब्बल 2 बाद 22 धाबा. 2 विकेट लॉस, 22 रन्स. आपण पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करताना रुबी 11 या संघाची धावसंख्या आपण पाहता. सूरज ठाकूर आणि त्याच्या साथीला सतीश गरत हे 2 फलंदाज आपण पाहता. 22 रन्स, 2 बाद, 22 रन्स, 2 विकेट लॉस. षटकातील पुढला बॉल. सूरजचा हा पटका बॅटला ब्रश झालाय. सेकंड स्लिप मध्ये मात्र चेंडू अडवायचा प्रयत्न होता. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहिली ना तर 23 आकड्यावरती 2 बाद. सतीश गरत आणि सूरज ठाकूरची जोडी आणि षटकातील शेवटचा बॉल. सुरेंद्र ठाकूर यांच्या वतीनं सूरज ठाकूरने जर 3 बॉल 3 षटकार ठोकले 1000चं कॅश प्राइज लागलंय. सूरज ठाकूरसाठी स्पेशल बक्षीस आपल्याला पाहायला मिळतोय. शिवम मोकलच्या षटकातील अंतिमचा बॉल. कर्णधार टू कर्णधार, कोण कोणावरती अभि ठरेल, येणारा बेल काल सांगेल. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल सतीश गरतने उडवलाय. बिग 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 सीमा पार मिड विकेटच्या डोक्यावर उडवतोय हा दर्जेदार षटकार. केतन मात्रे यांच्या वतीने देखील सूरज ठाकूरला आणखी बक्षीस लागलंय. 1000. 3 षटकार ठोकले तर टोटल 2000चं बक्षीस. 3 षटकार ठोकले तर सूरज ठाकूरला
परंतु सतीश गरदे शेवटच्या बॉलवरती षटकार टोकला आणि संघाला नेऊन ठेवलं. तब्बल टोटल रन झाल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 धावा. सूरज ठाकूर, सतीश गरद, रुबी 11 संघाची ही जोडी आपण पाहता सातत्याने मित्रांनो एक खूप सुंदर स्पर्धा एन्जॉय करतात. नाबे काडी प्रीमियर लीग धमाका 2026 आमचे आयोजक आमचे सर्व मॅनेजमेंट पाहिलं ना श्री गणेश क्रिकेट क्लब नाबे काडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. पर्व 5वं आणि नक्कीच एक दिमागदार आयोजन. आणि जर या क्रीडांगणाचं वैशिष्ट्य पाहिलं रामबाग नक्कीच मित्रांनो आपण पाहिला ना तर माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांनी एक चांगल्या असे उपक्रम आपण पाहिला. अनेक या बुलवेनोड विभागामध्ये आपल्याला आणलेत आणि हा रामबाग देखील अनेकांना मात्र मोफत इथे मात्र नक्कीच ही संधी मिळतो या रामबागमध्ये. आणि नक्कीच आपण पाहिला तर हा क्रीडांगण आहे श्री महेश बर्वा क्रीडांगण आपण पाहता. सुंदर हा क्रीडांगण आपण पाहता. षटक क्रमांक 4 गोलंदाज दिलीप ठाकूर. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती सूरज ठाकूर हवाई सफर करतोय. मिड विकेटच्या टोकावरून टोकलाय. हा दर्जेदार षटकार टोक डीजे. सूरज ठाकूरला बक्षीस लागलं आपण पाहिला ना तर 3 बॉल 3 षटकार टोकले. तब्बल 2000 कॅश प्राइज दिलं जाईल. हे बक्षीस लावलं आपण पाहू शकाल. हे प्रेम आहे सुरेंद्र ठाकूर यांच्या माध्यमातून. हे प्रेम आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांचं प्रेम आहे. अर्थात त्याने जरी गावची प्रीमियर लीग आहे पण हे प्रेम पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती षटकार टोकला. संघाला नेऊन ठेवलं तब्बल 35 आकड्यावरती. 2 बाद 35 धावा. रुबी 11 संघाची धावसंख्या. गोलंदाज दिलीप ठाकूर षटकातील दुसरा बॉल लॉंग ऑन मध्ये फटका फसलाय. शिवम मोकलने टिपला जाईल आणि आता सूरज ठाकूरला परतीचा इशारा. आणखी झटका मिळेल तो रुबी 11 संघाला. हा 3रा झटका. तीन विकेट्स गमावलीत. सूरज ठाकूरचा चांगला एक षटकार आला होता. सगळ्याची धावसंख्या आपण पाहिला 3 बाद तब्बल 35 रन्स 35 रन्स 3 विकेट लॉस आपण स्कोरवरती पाहता. तर जिज्ञा कडू इथे उपस्थित आलेत. आपण पाहता नवेकडे गावाची ही लेक आहे आणि महाराष्ट्रामध्ये क्रिकेटमध्ये त्याने नाव कमवलंय. पण पाहता सातत्याने लेदर क्रिकेटमध्ये. नक्कीच आपलं जिज्ञा कडू आपलं सरशी स्वागत. नक्कीच ही महाराष्ट्राची लेक आहे. पण इथे काय घडलं. आणखी विकेटचं पतंग. 4था झटका मिळेल. परतावा लागेल फलंदाजाला. टोक डीजे. मध्ये ज्याने लेदर क्रिकेट वरती हे प्रेम सातत्याने नाभिकाडी गावच दाखवलं आणि तिचा शुभ सन्मान. विकेट किपर आहे आपण पाहिला अंडर 19 मध्ये. हा सन्मान होतोय नाभिकाडी प्रीमियर लीग मध्ये आपल्या गावामध्ये. नक्कीच तिला आमचे सन्माननीय प्रकाशजी कडू आणि साहेबांच्या शुभास्ते आपण माईची शॉल आणि हा सन्मान चिन्ह देऊन. ही महाराष्ट्राची लेक आहे. आपण पाहिलं तर ही रायगडची लेक आहे. सातत्याने मित्रांनो आज नाभिकाडीची ही कन्या सुकन्या महाराष्ट्रामध्ये रायगडमध्ये ज्याने नाव कमवलंय त्याचं देखील शुभ सन्मान. मनापासून आभार. आपण असंच नाव आपल्या गावाचं पुढे नेत हेच आपण करूया. पुढला बॉल पाहू शकाल. मात्र पंचांच्या दृष्टीने चांगल्या पद्धतीचा चेंडू. हा चेंडू डॉट आलाय. सगळ्याची धावसंख्या आपण पाहायला थांबली आता 35 आकड्यावरती. गोलंदाज आता कुठेतरी मात्र लई मध्ये आलाय. दिलीप ठाकूरला जरी पहिल्या बॉलवरती षटकार आला त्यानंतर सलग 2 बॉलवरती 2 विकेट. आणखी डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी करतोय. 4थं षटक. षटकातील पुढला बॉल. आणखी बॉल. फलंदाजी बॅट अगोदर फिरली आणि आणखी चेंडू डॉट जातोय. अक्षय तांडेलला इथे मात्र फसवला जातोय. सुंदर गोलंदाजी. कौतुक करावं लागेल कारण गोलंदाज दिलीप ठाकूरचं पहिल्या बॉलवरती षटकार.
बरोबर आपण पाहिला ना, आणखी एक चेंडू डॉट येतो आणि बरोबर आपण 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट केलेत. नक्कीच आपलं कौतुक करावं लागेल, कारण शिवम मोकल कर्णधार आहे, त्याच्याकडे मॅनेजमेंट आहे. गावधनी प्रसन्न संघाने कंप्लीट 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट केलेत. ही मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळतोय. याकडे जास्तीत जास्त फोकस असतं आमचं मात्र स्कोररचं. आता शेवटचा 6 बॉल राहिलेत पहिल्या पूर्वार्धामधले. रुबी 11 संघाचे आता सतीश गरत आणि त्याच्या साथीला फलंदाज अक्षय तांडेल. आता शेवटचा हनामारीचा षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे, अंतिमचा षटक पहिल्या पूर्वार्धामधला. संघाची टोटल रन्स झाली 4 बाद 35 धाबा, 35 रन्स थांबून ठेवलं या षटकाने. अंतिमचा षटक. चला नेक्स्ट मॅच, तिसरी लढत आपल्यापर्यंत येईल. टॉससाठी यायचा पहिला पुकार. रिहाड एंटरप्राइजेस आणि नील 11 दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचंय. कर्णधार चेतन ठाकूर आणि स्वराज ठाकूर. आपल्यासाठी पहिला पुकार टॉससाठी यायचंय. नेक्स्ट मॅच, अंतिमचा 6 बॉल. पहिलाच बॉल बॅटच्या टोकावरती लागलाय. स्केअरलेगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येईल. एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा कॉल झालाय आणि इथे मात्र चेंडू फेकी पर्यंत 2 रन्स कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या मदतीने आता रुबी 11 संघाची धावसंख्या 4 बाद 37 धाबा 37. गोलंदाज आराध्य ठाकूर आपल्याला अंतिम षटक त्यांना पाहायला मिळतं. समोर सतीश गरज 37 धाबा 4 बाद. षटकातील दुसरा बॉल. उलटाच बॉल सतीश गरजने उडवलाय. काऊ कोणाच्या डोक्यावर उडलेलाय. सीमा पार, हा दर्जेदार षटकार. चला केतन म्हात्रे यांच्या वतीनं जर सतीश गरज या फलंदाजाने 3 बॉल 3 षटकार ठोकले, 1000चं कॅश प्राइज लागलंय. हे नाबेकाडी प्रीमियर लीग आहे मित्रांनो. पाहिला ना, एटीएम खुला होतोय. आता दुसरी मॅच आणि मात्र इथे एटीएम खुला झालाय. नाबेकाडी लोकांचं मी प्रेम पाहिलंय, कारण हे प्रेम त्यांच्या गावावरती आहे. गावची प्रीमियर लीग आहे. पण आज जरी आपण मैदानाच्या सभोवती पाहिला ना, भरपूर हे मान्यवर आणि पाहुणे आणि नक्कीच या मॅचचा आनंद घेताना पाहता. षटकातील पुढला बॉल उडवलाय. बॅक टू बॅक मिड विकेटच्या डोक्यावरून बिग 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 सीमा पार षटकार. नो बॉल पंचांचा इशारा. प्रवीण पवार सर आमच्यापर्यंत इशारा देतात. 1+6 7 रन्स आल्यात. आता संघाची धाबसंख्या 7 पुढे. धाबसंख्या झाल्या टोटल रन्स 50 धाबा 50+ झाल्यात. आता षटकार हॅट्रिक वरती आलाय सतीश गरज. केतन म्हात्रे यांच्या वतीनं तब्बल 1000चं कॅश प्राइज 50 धाबा. काही मॅचला मात्र पहिल्याच पूर्वार्धामध्ये रुबी 11 संघ 4 षटकामध्ये 35 वरती होता. पण आता जर विचार केला ना, तर आता धाबा झाल्यात 50 आणि आता या षटकातील बॉल उरलेत 4 बॉल आहेत. आता कर्णधार भूमिका कशा प्रकारे बजवायची हे सतीश गरजला माहिती झालंय. त्याने 2 बॉलवरती 2 षटकार ठोकलेत. 15 रन्स 4 विकेट लॉस. आपण नाबेकाडी प्रीमियर लीग धमाका 2026 पाहता. आज पहिला दिवस. आज मान्यवरांच्या शुभ उपस्थितीने या स्पर्धेचा शुभारंभ झाला. सतीश गरज यांनी जरी 4 बॉल 4 षटकार ठोकले, 5000 बक्षीस वाढलंय. एटीएम खुलं केलंय. केतन म्हात्रेने जर 4 षटकार ठोकले ना, तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज. काही ते बक्षीस लागलं. हे प्रेम आहे, याला म्हटलं जातं प्रेम. आणि सातत्याने नाबेकाडी प्रीमियर लीग पर्व 5वा. आज पहिला दिवस. दुसरी मॅच रुबी 11 त्याच्या अगेन्स्ट मध्ये आपण गावधनी प्रसन्न, सतीश गरज कर्णधार रुबी 11 आणि एका साईडला शिवम मोकल गावधनी प्रसन्न संघाचा. मॅचला मजा आहे आपण पाहतात. पुन्हा एकदा गोलंदाज गोलाच्या बारकवर षटकातील पुढला बॉल. आणखी फुलटॉस बॉल. तिसऱ्या बॉल वरती तिसरा षटकार ठोकलाय. पण नक्कीच येते 6 धाबेने संघ पुढे जाईल. टोक डीजे. आराध्याला आता घाम फुटलाय. आराध्याला आता मात्र विचार करावा लागतोय, कारण सतीश घरत नावाचं वादळ गुंजतोय
आज आपण पाहिला ना तर पहिल्याच दिवसामध्ये नाबेकाडी प्रीमियर लीग मध्ये महेश्वरी क्रीडांगण नाबेकाडीचा आपल्या बाजूला रामबाग आहे मित्रांनो. नक्कीच आपण पाहतात माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांनी हे साकारलेलं आपल्याला सातत्याने हे रामबाग पाहायला मिळतात. अनेक पर्यटक इथे मात्र उपस्थित होतात आणि विनामूल्य इथे मात्र दिलं जातोय सेवा. सातत्याने जनसेवा ही ईश्वर सेवा सातत्याने पाहायला मिळतोय. केतन मात्रेच्या वतीनं 5,000चं बक्षीस आहे. चौथा जर षटकार आला तर सतीशगडच्या बॅटमधून काय घडेल काय घडेल आपण पाहू शकाल इथे काय घडलाय. आणि इथे फलंदाज आहे ते मात्र आम्हाला नक्कीच इशारा येईल तोपर्यंत डिस्कट होईल. दोन्ही पंच आपण एकत्र यायचंय. चला आपण प्रवीण पवार सर इशारा द्यायचा आमच्यापर्यंत. फलंदाज बाद आहे सतीश गरजला आता मात्र बाद व्हावं लागेल. 5वा झटका मिळेल तो रुबी 11 संघाला टोकडेजे. रिव्ह्यू मागितलाय अंपायर रिव्ह्यू चेक केला जाईल. चला चेक देखील केलाय. फलंदाज बाद आहे सतीश गरज आपल्याला जावं लागेल. चेक देखील केलाय आणि आणखी मात्र झटका 5वा विकेट. ज्या फलंदाजाने अहंकार बाजवला होता त्या फलंदाजाला ताकेलाडू कक्षामध्ये परतावा लागेल. टोकडेजी ते रिव्ह्यू चेक केलाय रिप्लाय पण केलाय. सतीश गरज आपण बाद आहात आपल्याला जावं लागेल खेळाडू कक्षामध्ये. 5वा झटका मिळेल. चला नील 11 संघाचा कर्णधार यायचा चेतन ठाकूर. नेक्स्ट मॅच रिहाड इंटरप्राइजेस आणि नील 11 आपल्याला पाहायला मिळेल. तिसरी मॅच आपल्यासाठी दुसरा कॉल. नील 11 नावेकाडी संघाचा कर्णधार चेतन ठाकूर. सतीश गरजला परतावा लागेल. चांगली फलंदाजी केली चांगला खेळ त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. 14 बॉल मध्ये 36 धावा ठोकल्या. सतीश गरज निराशाजनक परतलाय. कमलेश आलाय. अद्याप या षटकातील बॉल उरलेत 2 बॉल राहिलेत पहिल्या पूर्वार्धामध्ये. अंतिमच्या षटकातील पुढला बॉल आणि व्यापाट्याने अग्रज लाईन केलायचा होता फलंदाजाला. एक धाव कंप्लीट झाली. एका धाबेने संघ आता रुबी 11 पुढे जाईल. संघाची धावसंख्या तब्बल 5 बाद 57 धावसंख्या आणि या पहिल्या पूर्वार्धामधला अंतिमचा बॉल. चला रिहाडे इंटरप्राइजेस नाबेकाडी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. नील 11 नाबेकाडी संघाचा कर्णधार यायचा आपण. नेक्स्ट मॅच पुढली मॅच आपले आहे. अंतिमचा बॉल शेवटचा बॉल. आता मात्र चांगला पटका हलवार पद्धतीने सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक घेईल. एक धाव कंप्लीट झाली. बघता बघता दुसऱ्या धाबेचा प्रयत्न झाला आणि ते 2 धावसंख्या कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धाबेचा कॉल झालाय आणि 3 रन्स कंप्लीट झाल्यात. 3 धाबा आल्यात. पण काय घडेल. चला सर आम्हाला सांगायचं आहे कितव्या धावेवरती आउट आहे फलंदाज प्रवीण पवार सर. दुसऱ्यावरती आहे की पहिल्यावरती. चला सर चला प्रवीण पवार सर आम्हाला इशारा द्या कितव्या रन्स वरती आहे. पहिल्या धावेवरती आहे का दुसऱ्या धावेवरती. ओके चला दुसरी रन्स घेतानाच आहे त्यामुळे एक सिंगलच रन्स असेल. एक रन ऍड केली जाईल. पहिला पूर्वार्ध समाप्त झाला. या षटकामध्ये भरपूर घडामोडी झाल्या. आपल्याला पहिला सत्र मात्र समाप्त झाला. रुबी 11 संघाची धावसंख्या 6 बाद. टोटल रन्स धावसंख्या झाली 58 रन्स आणि नक्कीच आमचे प्रकाश कडू साहेब आणि CL ठाकूर साहेब आपण इथून रवाना होतात. पुन्हा एकदा या स्पर्धेला बिलॉन होतील येतील मनापासून आपला आभार. चला पहिला पूर्वार्ध समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या 58 आणि 59 धाबेचा टार्गेट असेल तो गावधनी प्रसन्न संघाला. नेक्स्ट मॅच टॉस करण्यासाठी यायचं आपण. चला आपण रिहाड एंटरप्राइजेस आणि नील 11 नावेकडे टॉस केली जाईल. चला टॉस करूया. 2 कर्णधार यायचं आपण. चेतन ठाकूर आपण यायचं कर्णधार. टॉस करूया आपण.
चला या टॉस करण्यासाठी चेतन ठाकूर आपण टॉस करूया. पहिला पूर्वार्ध समाप्त झालाय. गावधनी प्रसन्न संघाला येणाऱ्या 30 बॉल मध्ये 59 डाबेचा टार्गेट असेल. 59 रन्स टू विन या मॅच मध्ये पुढे करायचं जिंकण्यासाठी. घड्याळामध्ये पाहिला तर दुसरी मॅच आणि दुसरी सत्राला सुरुवात होते. 1:14 झालीत. त्यामुळे आपण थोडं आम्हाला कॉपरेट करा. वेळेचं पाबंद आहे. 4 षटकं आपण 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायचे. अन्यथा एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. चला गावधनी प्रसन्न संघ सलामी जोडी पाठवा लगेच, कारण जास्त उशीर करू नका आपण. चला आपण क्षेत्ररक्षक सजवायचा. रुबी 11 सतीश गरत त्वरित क्षेत्ररक्षक सजवा. येणारे 30 बॉल 59 डाबा पूर्ण करायच्या त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल आपण पाहू शकाल मंगेश मोगलच्या बॅट मधून इथे सिंगल रन्स एखाद्या वेळी खातं ओपन केले. चला शरद ठाकूर यांच्या वतीनं राज मात्रे घारापुरी इथे आलेत. आपलं देखील सरसे स्वागत यायचं आहे. पण व्यासपीठावरती आपलं सरसे स्वागत. जर मंगेश मोकल याने जर 3 बॉल 3 षटकार टोकले तर बियरचा 1 बॉक्स शरद ठाकूर यांच्या वतीने दिला जाईल. हे बक्षीस लागलंय. हे प्रेम आहे आपल्याला पाहायला मिळते. आमचे 40 प्लस मास्टर हिरो आहेत. सध्या त्याने पाहता नरेश मोकल गोलंदाज. षटकातील पुढला बॉल चांगला फटका पाहू शकाल दिलीपच्या बॅट मधून आलाय. कबरच्या क्षेत्रामध्ये मात्र चेंडू दन दन करता जातोय. 4 धाबेसाठी हा दर्जेदार चौकार.
आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या झाली ते 7 या आकड्यावरती. श्री गावदेवी प्रसन्न नेक्स्ट मॅच आणि त्यांच्या समित जरीमरी आई प्रसन्न, कर्णधार नरेश कडू आणि साईनाथ ठाकूर. तत्पूर्वी रुबी 11 आणि गावधनी आपण मॅच पाहतात आणि इथे लॉंग ऑफ मध्ये चेंडू एका टप्प्याने कलेक्शन चांगलं झालंय, एकच रन्स मिळाली. नेक्स्ट आपण चला 2 कर्णधार या आणि एकीकडे मात्र घारापुरी 40+ मास्टरचे माजी कर्णधार राजजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान करूया आपण. शरद ठाकूर यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण राजजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान करूया आपण. एकीकडे त्याला माईची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक हा सन्मान चिन्ह देऊन आपण माजी कर्णधार घारापुरी 40+ राजजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो. शरददादा ठाकूर यांच्या पवित्र शुभास्ते हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. पाहुण्याचा आदरातिथ्य सत्कार, मराठी माणसाची संस्कृती, मराठी माणसाची जपणूक काय असेल, माणुसकी जोपासणं आणि आज आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळते. नाभेकाडी प्रीमियर लीग श्री गणेश क्रिकेट क्लब नाभेकाडी याच्या माध्यमातून नरेश मोकल, मंगेश मोकलला तब्बल 3 षटकार ठोकले तर शरद ठाकूर यांच्या वतीनं एक बिअरचा बॉक्स हे बक्षीस लागलंय. हा चेंडू आपण पाहिला ना तर कुठेतरी फिरवला आणि बघता बघता इथे 1 षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि संघाची धावसंख्या झाली टोटल रन्स 8 या आकड्यावरती. मैदानाच्या आतमध्ये ऋतिक आणि मंगेश मोकलला पाहता, ज्यांना मात्र येणाऱ्या 30 बॉलमध्ये 59 डाबेचा टार्गेट चेस करायचं आहे. पहिल्या षटकामध्ये आल्यात फक्त आणि फक्त आपण धावसंख्या पाहिलं तर 8 डाबा आल्यात. सुंदर गोलंदाजी केली गोलंदाज नरेश मोकलने. आता मात्र ऋतिक आणि विचार केला तर मंगेश मोकलला हा बी ठरावा लागेल. टिटपोट टॅट प्रश्नाला उत्तर द्यायचं आहे. या मॅचमध्ये आपल्याला जिंकायचं आहे, आता प्रयत्न करावेच लागतील. या मॅचमध्ये जर विचार केला तर आपण गावधनी प्रसन्न, शुभम मोकल याचा संघ आपण पाहता. एका साईडला सतीश गरजचा संघ रुबी 11. ओव्हर क्रमांक 2 गोलंदाज कमलेश. ओव्हर क्रमांक 2 घेऊन येते कमलेश. सामोरे ऋतिक. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. सलामीची जोडी. पहिलाच बॉल लॉंग ऑन मध्ये एलिव्हेशन कमी झालाय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरती मस्तक देऊन जातोय. चेंडू सीमा पार, आउट ऑफ द पार. 6 धाब्यांसाठी षटकार. टिटफॉट टॅट प्रश्नाला उत्तर द्यावं लागेल. या मॅच मध्ये आम्हाला जिंकायचं आहे, जिंकू किंवा मरू, शत्रू संघ आम्ही युद्ध लढू. दुसरा बॉल फुलटा चांगल्या पद्धतीने फिरवलाय. आणखी बॉल येतोय. 1 बॉल सीमा पार. दर्जेदार चौकार. टोक डीजे. ठरलाय कमलेश वरती. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि आता मात्र तिसरा बॉल कमलेशचा. तिसरा बॉल इथे पाहिला तर फलंदाची बॅट अगोदर फिरली. चेंडू हलवार पद्धतीने येताना होता. चेंडू डॉट जो दोन्ही संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड पाहिली ना, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना गावधनी प्रसन्न संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती. सुंदर बॉल. आता मात्र जर विचार केला ना, सलग 2 बॉलवरती षटकार चौकार आला तर मात्र सलग 2 बॉल डॉट आले. आता कुठेतरी कमलेशला गोलंदाजीमध्ये मारा चेंज केलाय. ऋतिकला कुठेतरी संघाची धावसंख्या तब्बल 18 धाबा, माफी असावी 18 रन स्कोरवरती पाहता. 59 धाब्याचं लक्ष आहे या मॅच मध्ये पूर्ण करायचं आहे. तो गावधनी प्रसन्न या संघाला. रुबी 11 ही मॅच आपण पाहता. षटकार दिला. पुढला बॉल. आता चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये पटका सजवलाय. एकदा कंप्लीट झाली. ऋतिक एखाद्यावर समाधान मानतो. मंगेश मोकलला माहिती आहे स्ट्राईक माझ्याकडे हवे आहे. एकदा मिळेल सिंगल रन्स नाही. मात्र आपण विचार केला तर गावधनी प्रसन्न संघाची धावसंख्या टोटल रन्स 19 आहे आकड्यावरती. 59 धाब्याचा पल्ला गाठायचा आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. कमलेशच्या षटकातील आपण पाहिला ना, अद्याप या षटकातील शेवटचा बॉल उरलाय. समोर मंगेश मोकल आलाय. सलामी वीर ऋतिक आणि मंगेश मोकल.
लास्ट बॉल अंतिमची डिलिव्हरी, शेवटचा बॉल. मंगेश मोकलचा हा फटका फसलाय. नरेश मोकल याने टिपला जेल. पहिला झटका मिळेल तो गावधनी प्रसन्न संघाला. परतावा लागेल फलंदाज मंगेश मोकलला खेळाडू कक्षामध्ये. चला मॅचला सुरुवात करूया. दिल्लीचेही तक्ते राखतो महाराष्ट्र बाजा. नक्कीच राजाला त्रिबार 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 बाणाचा मुजरा देऊ. संघाची धाबसंख्या आपण स्कोरबोर्ड ती पाहिली ना, एक बाद टोटल रन्स 19 धाबा झालेत. 59 डाबेचं लक्ष आहे या मॅच मध्ये पूर्ण करायचा आहे तो गावधनी प्रसन्न संघाला. आता मात्र नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये शुभम मोकल, एक रायझिंग खेळाडू आहे. अनेक वेळा त्याने सातत्याने चांगलं खेळ केलंय. स्वतः कर्णधार आहे, संघ नायक आहे या मॅच मध्ये. आता मात्र त्याला हवे ठरावा लागेल, कारण आता मात्र विचार केला ना समीकरणाचा. येणारे 3 षटक उरलेत आणि 40 धाबेची आवश्यकता आहे. सतीश गरत आता कर्णधार, तू कर्णधार आपल्याला पाहायला मिळेल. रुबी 11 संघाचा कर्णधार सतीश गरत. सामोरे मात्र ऋतिक. षटकातील तिसऱ्या ओव्हर मधला पहिला बॉल. पहिलाच बॉल प्रवीण पवार सर आमच्याकडे बोललेत आणि व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. एक्स्ट्रा रन्स मिळतो, एका धाब्याने संघ पुढे जाईल. गावधनी प्रसन्न संघाची धाबसंख्या एक बाद 20 या आकड्यावरती. 59 डाबेचं लक्ष पूर्ण करायचा मॅच मध्ये. आता 3 षटकं उरली. ऋतिक आणि शुभम मोकलला हवे ठरावा लागेल. या मॅच मध्ये जिंकायचं आहे तर टोकम ठोक फलंदाजी करावी लागेल. सतीश गरज पुन्हा एकदा गोळ्याच्या मार्कवर. पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅटच्या टोकावरती लागलाय. शॉर्ट कव्हरच्या रिझन मध्ये मात्र काय घडलं, झेल हातातून मात्र निसटलं. एकच धाव मिळेल. एका धाब्याने संघाची धाबसंख्या मात्र पुढे जाईल. टोटल रन्स एक बाद 21 धाबा. 21 रन्स 1 विकेट लॉस. दुसऱ्या सत्रामध्ये गावधनी प्रसन्न संघाला 59 डाबेचं लक्ष पूर्ण करायचं आहे. मैदानच्या आतमध्ये आता शुभम मोकलला पडवा. आता याच्याकडे क्षमता आहे, अनेक वेळा त्याने सामने घडवलेत, विक्रम घडवलाय शुभम मोकलने. एका साईडला सतीश गरत आहे, ज्याने पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी केली. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आला. आता गोळांसाठी कर्णधार तू कर्णधार आपल्याला पाहायला मिळतात. सतीश गरत पुन्हा एकदा गोळ्याच्या मार्कवर. रिव्हर्स अटेंड करायचा होता हे गोलंदाजाने जाणलं होतं आणि चेंडू मात्र फिरवला. अडकी चेंडू डॉट येतोय. आता धावसंख्या पाहिली ना, टोटल रन्स थांबली ती एक बाद 21 या आकड्यावरती. 59 डाबेचं लक्ष पूर्ण करायचं मॅच मध्ये. PTClive.com च्या माध्यमातून आमचे घर बसले लाडके प्रेक्षक या मॅचचा आनंद घेताना, या लीगचा आनंद घेताना आपण पाहतात. दाबे काडी प्रीमियर लीग पर्व 5वं आणि आज पहिला दिवस, मॅच दुसरी आणि गोलंदाज सतीश गरत. षटकातील पुढला बॉल, पुलटाच बॉल पाहू शकाल. शुभम मोकलचा एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये फटका क्षेत्ररक्षकाला चेंडूला जज केलाय पैकी पर्यंत. इथे बघता बघता एकच सिंगल रन्स आली. एका धाब्याने संघ पुढे जाईल. संघाची धाबसंख्या पोहोचली तब्बल टोटल रन्स 22 या आकड्यावरती. मोठ्या फटक्याची नित्यांत गरज आहे ती गावधनी प्रसन्न संघाला. ऋतिक आणि शुभम मोकलला 59 डाबेचं लक्ष पूर्ण करायचं आहे. आपण जर पाहिला आता सतीश गरत कुठेतरी स्वतःवरती विश्वास दाखवलाय या मॅच मध्ये. रुबी 11 संघाचा तो संघ नायक आहे आणि आपण जर पाहिला ना तर नक्कीच तो विश्वास दाखवते संघ मालकावरती. परेश कडू नक्कीच संघ मालक आहे या संघाचा. षटकातील पुढला बॉल, ऋतिकचा हा फटका पाहू शकाल. आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न झालाय. कावकॉर्नरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाला एका टप्प्याने कलेक्शन चांगलं झालंय. पैकीपर्यंत सिंगल रन्स. एका धाबेने काही घडणार नाहीये. रुबी 11 संघाला काही फरक पडणार नाही. आपण जर पाहिला तर संघाची धाबसंख्या एकने पुढे. धाबसंख्या झाली टोटल रन्स 23 धाबा. या षटकातील आपण पाहिला ना, तिसऱ्या ओव्हर मध्ये शेवटचे 2 बॉल आहेत. धाबसंख्या 23 धाबा झाल्यात. हवेची 7 आहे. मैदानाच्या सभोवती पाहिला हवेवरती मात्र स्वार व्हावं लागेल आता शुभम मोकलला. षटकातील पुढला बॉल, पुलटाच बॉल उडवलाय. बिग 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 सीमा पार हा दर्जेदार षटका टोकतोय शुभम मोकलच्या बॅट मधून.
आता मात्र 29 धाबा झाल्यात. अद्याप 30 धाब्यांची गरज आहे. येणारे 13 बॉल मध्ये शेवटचा बॉल सतीश गरजचा. शेवटचा बॉल चांगल्या पद्धतीने खेळलाय. शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू अडवलाय. पैकी पर्यंत एकदा कंप्लीट झाली. 3 ओव्हर्स आता खेळ मात्र आता बघता बघता इथे पूर्ण होतोय. संघाची धाबसंख्या 13 रन्स, 1 विकेट लॉस. गावधनी प्रसन्न या संघाची धाबसंख्या. येणारे 12 बॉल आणि या मॅच मध्ये आता 29 धाबा. चला मैदानामध्ये पाण्याची मागणी केली, पाणी घेऊन जायचंय. 12 बॉल 29 धाबा. चला नेक्स्ट मॅच 2 कर्णधार यायचंय. एका साईडला संघ असेल जरीमर्याई प्रसन्न, कर्णधार नरेश कडू आणि त्याच्या समित श्री गावदेवी प्रसन्न, संघ मालक संतोष मडबे आणि कर्णधार साईनाथ ठाकूर यायचा. पण नेक्स्ट मॅच लगेच टॉस होईल. तत्पूर्वी आमच्या डीजे मास्टर क्रिशला संधी. चला आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. 12 बॉल 29 धाबा. शुभम मोकल आणि ऋतिक आहे गोलंदाज येतोय षटक क्रमांक 4 घेऊन. शंकर ठाकूर रंगा आपण पाहतात नक्कीच एक टोपण लाव. शंकर ठाकूर 12 बॉल 29 धाबा. शंकर ठाकूरच्या षटकातील पहिला बॉल. हा फटका पाहू शकाल मात्र शिवम मोकलचा. काय घडलं? क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटला सीमा पार. षटकार. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. ही मॅच गमावली, कॅच नाही, ही चुकी झाली आणि आता षटकार आलाय. दुसरा बॉल शिवम मोकल हवाई सफर. बॅक टू बॅक बिग 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 सीमा पार. षटकार. चला चेंडू मॅन चेंडू पुरवायचा आहे. लगेच नवीन चेंडू द्या. आपण राजूने झेल नाही गमवली, मॅच गमवली. शुभम मोकलचा मी केला अनेक वेळा पाहिलाय. हा षटक आपण हा झेल नाही तर मॅच गमवली आपण. 2 बॉल 2 षटकार आले. मॅच मध्ये आता रंगत आली. आपण पाहिला तर गावधनी प्रसन्न संघ, शुभम मोकल, शंकर ठाकूर. आता मात्र हा चेंडू नक्कीच आमचे लालचंदजी गवट सर आम्हाला इशारा देतात. ऑप्शनच्या बराच बाहेर वाईटचा इशारा आलाय. संघाची धाबसंख्या इकडे पुढे. धाबसंख्या लागली टोटल रन्स 43 धाबा. सामना फिरलाय आता. सामना फिरवावा लागतो, ती क्षमता आहे शुभमकडे. शुभमला मी पाहिला अनेक वेळा. आणखी फुलटाच बॉल मिड विकेटच्या रिजन मध्ये. आणखी मात्र आता जेल टिपलाय, जल्लोष होईल. कडे ते मात्र मोठा बिग विकेट कर्णधाराला परतावा लागेल खेळाडू कक्षामध्ये. आणखी झटका.
मोकलने चांगली कामगिरी केली होती कर्णधाराने, परंतु मात्र शंकर ठाकूर त्याचा तर हा झेल टिपला. सुंदर झेल आपण पाहिला तर सर्वेश याने सुंदर झेल टिपला. आता नवीन फलंदाज राज मात्र येतो मैदानाच्या आतमध्ये. संघाची धाबसकी आपण स्कोरवरती पाहिली तब्बल 2 बाद 43 धाबा. 9 चेंडू 16 धाबा या मॅच मध्ये हव्यात. उन्हाचा बराच तापमान आपण पाहतात आणि 9 बॉल 16 ची गरज आहे गावधनी प्रसन्न संघाला जिंकण्यासाठी. रुबी 11 आजच्या दिवसातील दुसरी मॅच, पहिला दिवस धाबेगाडी प्रीमियर लीग धमाका आपण पाहतात. राज मात्र याला येणारी 9 बॉल 16 धाब्याची आवश्यकता समीकरणाचा विचार केला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 9 चेंडू 16 धाबा, 16 धाबा 9 चेंडू मध्ये करायचे आहेत. एका साईडला नॉन स्ट्राईक वरती फलंदाज ऋतिक आहे, स्ट्राईक वरती राज मात्रेला पाहता. 9 चेंडू 16 धाबा. शंकर ठाकूर आता मात्र ठाकूरला काहीतरी करिश्मा करावा लागेल या मॅच मध्ये जर पुढे राखण करायचं असेल तर. शक्यतो पुढला बॉल रिव्हर्स अटॅक राज मात्रेचा आपटका पाहू शकाल. मात्र काय घडलाय, चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड पास, लॉक स्टॉप, सीमा पार, 4 धाब्यासाठी चौकार. चला चेंडू मॅन, चेंडू पुरवायचे आपण. चला चेंडू पुरवायचे. चेंडू मॅन ज्याच्याकडे चेंडू असतील लगेच चेंडू द्या आपण. चेंडू हरवलाय. 8 चेंडू 12 धाबा. राज मात्रेला माहिती आहे मला कशा प्रकारे खेळायचंय. आठ चेंडू 12 धाबा. राज मात्र देखील एक वंडरी खेळाडू आहे, त्याच्याकडे क्षमता अनेक वेळा पाहायला आम्ही. पण आज मात्र तो गावधनी प्रसन्न संघातून खेळताना पाहायला मिळतोय. एका साईडला शंकर ठाकूर मॅच फिरवेल का, कारण 1 वाजून 35 मिनिटं झाले. उन्हाचा तापमान, उन्हाचा भडक आपल्याला पाहायला मिळतोय. चला आपण 8 बॉल 12 रन्स, 8 चेंडू 12 धाबा हव्यात या मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी. ऋतिक आणि त्याच्या साथीला फलंदाज राज मात्रे. आठ बॉल 12 धाबा. काय मॅच झाली. अगोदर वाटला होता तवा बनणार नाही, पण बनवल्या शुभम मोकलले त्याच्या साथीला. आता मात्र ऋतिक आणि राज. शंकर ठाकूरच्या षटकातील पुढला बॉल. पुन्हा एकदा काय घडलंय ते मात्र पाहू शकाल. आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न होता. हा चेंडू डॉट आलाय. आता 7 बॉल 12, 7-12. कुणाचे वाजतील 7-12 पाहावं लागेल. येणारा वेल काल सांगेल, कारण आपण पाहिलं तर दुपारचा सत्र उन्हाचा तडपडता आपण पाहता, कारण उन्हाची तापमान भरपूर वाढलाय. 7 बॉल 12 धावा. षटकातील शेवटचा बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, पण तो जेल टिपलाय. जल्लोष होईल. राज मात्रेचा विकेट मिळालाय. येणारे 6 बॉल 12 धावा. टोक डीजे. कुणाल ठाकूर सुंदर झेल टिपला राज मात्रेचा. सामना फिरवलाय. आता 6 बॉल 12 ची गरज आहे. गोलंदाजाचं नाव अक्षय तांडेल आलाय. दिलीप ठाकूर. नवीन फलंदाज ऋतिक आणि दिलीप ठाकूर. एका साईडला अक्षय तांडेल. येणारी 6 बॉल 12 ची गरज या मॅच मध्ये उरली. 6 चेंडू 12 दबावेत. चला पुढल्या मॅच. चला आमचे आयोजक आम्हाला माहिती देतात पुढली मॅच कशा प्रकारे होईल ते आम्ही आपल्यापर्यंत मांडणार. 6 बॉल 12. प्रथम मॅच कडे फोकस करूया. अक्षय तांडेलचा पहिला बॉल. ऋतिक साठी पहिलाच बॉल हलवार पद्धतीने केलाय. एकदा कंप्लीट झाली.
दुसऱ्या धावेचा कॉल झालाय. इथे मात्र बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्यात. नेक्स्ट मॅच आपल्याला ज्या स्पर्धेच्या ज्या मॅचेस होतील पुढच्या त्या राऊंड रॉबी या प्रकारे मॅच होतील आपल्याला पाहायला मिळेल. या लीगच्या मॅचेस आपल्यापर्यंत माहिती दिली जाईल. परंतु जाऊया सध्या फोकस करूया मॅचकडे. येणारे आता 5 बॉल आणि मॅचमध्ये 10 ची गरज. 5 चेंडू 10 धाबा. 10 धाबा 5 चेंडू मध्ये. अक्षय तांडेल एका साईडला ऋतिक. सुंदर फटका पाहू शकाल मात्र आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने कमलेश आलाय. चेंडू अडवला जातोय. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 रन्स कंप्लीट झाल्यात. आता 4 बॉल 8 ची गरज. 4 चेंडू 8 धाबा. गावधनी प्रसन्न की एका साईडला मात्र रुबी 11. कोण जिंकेल हा मॅच. येणारे 4 बॉल आणि 8 धावेची गरज. सुंदर मॅचेस पाहतात आपण महेशवरी क्रीडांगण नवेकाडीचा आणि नवेकाडी प्रीमियर लीग धमाका 2026 दुसरी मॅच. 4 बॉल 8 ची गरज. अक्षय तांडेल एका साईडला मात्र फलंदाज ऋतिक. चांगला फटका पुन्हा एकदा पाहू शकाल. कावकाडच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक थोडा चूक करतोय परंतु अडवण्याचा प्रयत्न केलाय. त्याने अगोदर प्रयत्न केला होता परंतु ते काय घडलाय. फलंदाज इथे बाद होतोय. ऋतिक मात्र तिसरा झटका मिळेल तो गावधनी प्रसन्न संघाला. टोकडेजे 3 चेंडू 7 धाबा. 3 बॉल 7 ची गरज. चला रिव्ह्यू मागितलाय अंपायर रिव्ह्यू रनआउट साठी. चला सोरगे सर या 2 मिनिटापुढे या. आमचे तिसरे पंच पाहतील. चला अंपायर रिव्ह्यू मागितलाय आणि PTClive.com माध्यमातून आमचे नक्कीच वैजनाथ सोरगे सर बेलवली हे तिसरे पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला जातोय आणि फलंदाज बाद आहे. चला ऋतिक जायचं आपण. 3 बॉल 7 ची गरज. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाज वैभव मात्रे. वैभव मात्रे गावधनी प्रसन्न संघाचा संघ मालक आहे तो. आता मात्र त्याला हवी ठरावा लागेल. येणारे 3 बॉल 7 ची गरज. जो जीता वो बनता है सिकंदर. जो जिंकेल तो मात्र नक्कीच या लीग मध्ये राहील कारण त्याला प्रयत्न करावेच लागतील. 3 बॉल 7 ची गरज. आता मात्र कमलेशने काय केलाय. झेल हातातून जरी निसटलाय परंतु दुसऱ्या धावेचा कॉल झालाय आणि बघता बघता 2 रन्स कंप्लीट झाल्यात. सलग दुसऱ्यांदा फलंदाज कमलेश क्षेत्ररक्षकाकडे मात्र चेंडू गेला. आता 2 बॉल 5 ची गरज. मॅच बॅलेन्स आहे. सामना संपलेला नाही. शर्यत संपलेलं नाही. इथे कोणीही जिंकलेला नाही. 2 बॉल 5 धाबा. चला नेक्स्ट मॅच नील 11 चेतन ठाकूर आणि त्याच्या समित मात्र रिहाडी एंटरप्राइजेस कॅप्टन स्वराज ठाकूर. 2 बॉल 5 धाबा. 2 चेंडू 5 धाबा. षटकातील पुढला बॉल अक्षय तांडेलचा. काय घडला पिरवला. आता मात्र 1 बॉल 5 धाबा. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्याने स्वागत करूया. स्ट्राईक वरती फलंदाजाला पाहता आपण वैभव मात्रे संघ मालक. 1 बॉल 5 धावा. गावधनी प्रसन्न संघाला जिंकण्यासाठी एका साईडला रुबी 11 शिवम मोकलचा संघ गावधनी प्रसन्न आणि एका साईडला पाहिला तर रुबी 11 संघ डायक सतीश गरत. कोण जिंकेल कोण हरेल. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्याने स्वागत करूया. येणारा 1 बॉल 5 धावा. कंपल्सरी चेसिंग आपल्याला पाहायला मिळेल. 1 चेंडू 5 धावा. 1 बॉल 5 धावा. सामना मात्र जिंकलाय तो रुबी 11 संघाने. हार्ड लक टीम गावधनी प्रसन्न. टोक डीजे
सुरेश ठाकूर जेल टीपला